अक्कलकोट येथील राजघराण्याकडे साक्षात स्वामी समर्थांनी दिलेल्या चांदीच्या चरण पादुका गुरुवारी दर्शनासाठी कोल्हापुरात प्रथमच आणल्या होत्या. जुना राजवाड्यातील तुळजाभवानी मंदिरात पादुका दिवसभर ठेवण्यात आल्या. तब्बल 15,000वर भाविकांनी मंदिरातील तुळजाभवानी मातेसह स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन घेतले. करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला आलेल्या पर जिल्ह्यातील भाविकही पादुकांसमोर नतमस्तक झाले. अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले दुसरे व संयुक्तराजे भोसले यांच्याकडे दत्त महाराजांचे अवतार मानले जाणारे स्वामी समर्थांच्याकडे 150 वर्षांपूर्वी पादुका दिल्या होत्या असे सांगण्यात येते. तेव्हापासून आस्थागायत या पादुका अक्कलकोट पॅलेसमधील देवघरात पूजल्या जातात. गुरुवारी सकाळी 9 वाजता अक्कलकोट संस्थानचे श्रीमंत मालोजीराजे भोसले तिसरे हे कागलहून स्वामींच्या चांदीच्या पादुका घेऊन कोल्हापुरातील जुना राजवाड्याच्या प्रांगणातील तुळजाभवानी मंदिराजवळ आले. कोल्हापुरातील स्वामी समर्थ भक्तांच्या वतीने सरकार घराण्यातील आदित्य सरनोबत यांनी स्वागत केले. यानंतर भोसले यांनी सरनोबत यांच्याकडे पादुका सुपूर्द केल्या. त्यांनी फुलांच्या गालिच्यावरून पादुकांना तुळजाभवानी मंदिरात नेऊन देवीच्या चरणी ठेवल्या. यानंतर देवीची व स्वामी समर्थांची आरती केली. सकाळी 10 वाजता पादुका मंदिराच्या अंतरंगातील चौकात फुलांनी सजावट केलेल्या टेबलावर ठेवल्या. जसं स्वामी समर्थ भक्तांसह दत्त संप्रदायातील भक्तांना स्वामी समर्थांच्या पादुकांना तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी ठेवल्याचे समजू लागले तसे भक्त मंदिरात दाखल होऊ लागले. त्यांनी रांगेने मंदिरातील चौकात जाऊन तुळजाभवानी मातेसह पादुकांचेही दर्शन घेतले. पुष्पहार, प्रसाद व फुले अर्पण करून मनोकामना व्यक्त केली. दिवसभरात तब्बल 15,000वर भाविकांनी दर्शन घेतल्याची माहिती सरनोबत यांनी सांगितली.